नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकत्याच झालेल्या गटक पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला एक प्रश्न 1942च्या चळवळीवर विचारलेला होता. तो एकदा प्रश्न सर्वांनी पाहून घ्या. 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव मामलेदार कचेरीवरील मोर्चाचं खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केलं होतं, असा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेला होता. या पुस्तकाचा संदर्भ नेमका कुठे पाहायला मिळतो तो आपण एकदा बघूयात. बघा, माझ्यासमोर एक पुस्तक आहे, कथा स्वातंत्र्याची नावाचं. कुमार केतकर यांचं हे पुस्तक आहे, ज्यामध्ये आपल्याला हा इतिहास पाहायला मिळतो. तर इथं दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. बघा, अटक सत्र सुरू होतं 1942च्या चळवळीमध्ये आणि लोकांनी पोलीस कचेऱ्यावर मोठमोठे मोर्चे काढावयास सुरुवात केली होती. कार्यकर्त्यांनी तासगावची मामलेदार कचेरी ताब्यात घ्यायचं ठरवलं आणि मग हातात मिळेल ते हत्यार घेऊन चलो तासगाव असा एकच घोष गावागावामध्ये उठला आणि हजारो शेतकरी जे आहेत ते तासगावला जमा झाले. मग त्यातील काही लोकांनी मामलेदारांनाच गांधी टोपी घातली आणि कचेरीवर तिरंगा त्या ठिकाणी चढवला. जवळजवळ 2 मैल लांबीच्या या मोर्चाचं जे काही नेतृत्व आहे ते वि.स. पागे, डॉक्टर सोहानी, चिंतोपंत काळे, आदम पहिलवान, नाना पाटील, जी.डी. लाड, वसंतदादा पाटील यासारख्या मंडळींनी केलेलं होतं. तर आपल्याला या पुस्तकामध्ये हा संदर्भ पाहायला मिळतो. छोटं पुस्तक आहे, हे तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी वाचू शकता. याच्या माध्यमातून चांगला इतिहास सुद्धा आपल्याला कळून जाईल. धन्यवाद.